अनिताज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसूण, हिंग, मोहरी, जिरे, भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या। हे आपण मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत, हिरवी मिरची आणि शेंगदाणे। पुढचं हे आधी मिक्सर मध्ये वाटून घेते मी। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी कढईत तेल तापवलंय। त्यात सगळ्यात आधी मी आता मोहरी घालणार आहे। 1 चमचा मोहरी चांगली तडतडून द्यायची। नंतर 1 चमचा जिरे, नंतर आता हा लसूण आहे। लसूण मी चेचून घेतलाय, तो कुटून। त्यानंतर मी अर्धा चमचा हिंग घालणार आहे। फोडणी चांगली परतून झाली की त्यात मी 1 जुडी मेथीची भाजी घेतली आहे, निसून निवडून धुवून घेतली चांगली साफ पाण्याने। त्यात ही फोडणीमध्ये ही भाजी आपण घालणार आहोत। भाजी चांगली 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। आता आपली ही भाजी आपण 2-3 मिनिटं परतवून घेतली आहे चांगली। याच्यात आता आपण हे मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेले हे वाटण, आपल्याला भाजी पातळ करायची, त्याच्यामुळे आपण हे पाणी टाकून वाटून घेतलंय। हे याच्यात मिक्स करायचं आहे। ही भाजी चांगली मिक्स केल्यानंतर आपण त्यात पाणी घालणार आहोत। ही भाजी खायला खूप छान लागते आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खायला खूप चांगली लागते, खास करून। आता यात आपण पाणी घालणार आहोत। आपल्याला जितकी भाजी बनवायची आहे त्या अंदाजाने आपण पाणी घालणार आहोत। आणि नंतर आपण मीठ घालणार आहोत त्याच्यात। दीड चमचा मीठ घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर आपल्याला ही भाजी 10 मिनिटं चांगली शिजवून द्यायची आहे मीडियम गॅसवर। आता आपली भाजी चांगली शिजली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भाजीला लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि भाजी नक्की बनवा, बाजरीच्या भाकरी सोबत खा, छान लागते।